तुम्ही सनफ्लॉवर थेअरी बद्दल कधी ऐकलंय का? सनफ्लॉवर नेहमी सूर्याच्या दिशेने तोंड करून उभं असतं. सूर्य उगवला की ते उमलतं, पण ज्या दिवशी आकाशात सूर्यच नसतो तेव्हा ही सनफ्लॉवर कोमेजून जातात. जेव्हा सूर्य नसतो तेव्हा हे सनफ्लॉवर्स एकमेकांसमोर वळतात आणि एकमेकांकडून एनर्जी घेतात. निसर्गातील ही फुलं संकटाच्या वेळीच म्हणजेच अंधाराच्या वेळी एकमेकांचा आधार बनतात. पण आपण काय करतो? आपल्या नात्यात जेव्हा प्रॉब्लेमचा, टेन्शनचा अंधार येतो तेव्हा आपण पार्टनरला आधार देण्याऐवजी त्याच्यावरच ओरडायला लागतो, त्यालाच ब्लेम करतो. खऱ्या प्रेमाची परीक्षा ही सुखात नाही तर आयुष्यातील वादळात होते. म्हणूनच नात्यामध्ये सनफ्लॉवर थेअरी अप्लाय करा. जेव्हा जॉबचं टेन्शन असेल, फॅमिली प्रॉब्लेम्स असतील, तेव्हा एकमेकांपासून दूर जाऊ नका. एकत्र बसा, एकमेकांचा हात हातात घ्या, एकमेकांना सांगा, काळजी करू नकोस, परिस्थिती कितीही खराब असली तरी मी तुझ्या सोबत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.